दर्शन झाल्यानंतर नाथबाबाला ज्ञानोबाला दिसले कसे, ते सौंदर्य कसं होतं, नाथबाबा दुसरी उपमा देत नाही. ज्ञानोबारा म्हणजे दिव्य तेजपुंज आहेत आणि ज्ञानोबारा म्हणजे प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा आहे. हे ज्ञानोबाराच्या सौंदर्याला उपमा दिली. मला सांगायचं काय, देवाच्या सौंदर्याला उपमा मदनाचा पुतळा आहे आणि ज्ञानोबाराच्या सौंदर्याला उपमा मदनाचा पुतळा आहे. फरक कुठे आहे विठ्ठल? सांगू, यश श्री औदार्य देव उदार आहे, घेशी तेव्हा देशी. आपलं खुर्ची देत नाही बरं का देव, खुर्चीचा लागट आहे बाबा. देव खुर्ची देत नाही, बाजीराव महाराज खुर्ची देत नाही. देव आपली खुर्ची देत नाही, याचा अर्थ देव आपलं पद देत नाही. देवाच्या पदाची अभिलाषा करू नये म्हणे, ते पाप आहे. तुकोबाराचं प्रमाण आहे, राया विठोबाचे पद जो अभिलाषी पातकाची राशी. तुका म्हणे देव आपलं पद देत नाही देवा, पण साधू इतके उदार आहे, इतके उदार आहे, आपलं पद देतात. आपल्यासारखं ते तात्काळ करतात, काळ वेळ सुद्धा लागत नाही. नाही काळ वेळ आपलं पद देतात. म्हणजे देवापेक्षा साधूच्या अवतारी विशेष आहे. आता विषय एवढाच चालला, गुण कसे सारखे किती सांगू तुम्हाला. गुण, देव ज्ञान स्वरूप आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. हे काय वेगळे आहेत का? ज्ञानोबा म्हणजे कोण आहे, कोण आहेत? देवानी वर्णन करावं ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तो ज्ञानाचीच मूर्ती. काय फरक आहे? देव म्हणती रुक्मिणी मी हा एकच योगी देखला नाही जो ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यास. काय फरक आहे? कोण आहेत ज्ञानोबा आहे? ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय हो? काय ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ आहे? तिघाला विचारला, ज्ञानोबाराला विचारला, ज्ञानाला विचारला, संतांना विचारला. तिघांनी 3 अर्थ केले. ज्ञानेश्वर पदे प्राप्ते बहुर जगो स्वयं ज्ञानम तत्पुरुषम वृते साधवा कर्मधारे. ज्ञानोबाराला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय हो? ज्ञानोबारा तुम्ही ते ज्ञानेश्वर नाव धारण केलं, काय त्याचा अर्थ? ज्ञानोबाराने सांगितलं ज्ञान आहे ईश्वर असे जेते ज्ञानेश्वर. बहुरी समाज सोडवणूक केली शब्दाची. ज्ञानाला विचारलं बाबा ज्ञानेश्वर शब्दात ज्ञान आहे ना, काय अर्थ होतो? त्या ज्ञानाने सांगितलं ज्ञानम तत्पुरुषम वृते. त्यांनी षष्ठी तत्पुरुष समास केला. ज्ञानाचा ईश्वर ते ज्ञानेश्वर आहेत. आणि संताला विचारलं ज्ञानेश्वर शब्दाचा अर्थ काय? संतांनी त्याचा अर्थ केला साधवा कर्मधारय. त्यांनी कर्मधारय समास केला. कर्मधारय समास तादात्म्याचा संबंध. त्यांनी सांगितलं ज्ञान आणि ईश्वर वेगळा नाही बाबा. ज्ञानाला फुटलेले हातपाय म्हणजेच ज्ञानेश्वर आहेत. विठ्ठल ज्ञान ज्ञानोबाराच्या रूपा खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर रूपाला आलं ते ज्ञानेश्वर महाराज आहेत. विषय माझा एवढाच चालला. कुठं वेगळीकता आहे, कुठं वेगळीकता आहे? म्हणून देव आणि संत वेगळे नाही. गुण किती? यश श्री औदार्य ज्ञान हे सगळ्या गुणाचा विचार कर घड्याळ पुढे गेलेलं आहे. गुण एक एक काय तयाचे कलिशिल तू अगा नावची एक जयाचे पाहता गगनही दिसे टाचे. 6वा अध्याय आहे. गुण एक एक काय तयाचे कलिश. एका एका गुणाचं किती वर्णन करून सांगू? मग देव जसे आहेत तसे संत आहेत. देव अवतारी आहे, संतही अवतारी आहे. आम्हासाठी अवतार आणि अवतार तो माधराया कारण. दोघे अवतारी. फरक कुठे? फरक आहे ना, कुठं फरक आहे? देवाचा अवतार कोणासाठी? एक तर चांगल्यासाठी नाही तर वाईटासाठी. देव दोघांसाठी येतो. संत कोणासाठी येतात? तुमच्या आमच्यासाठी. म्हणजे मनाव तेवढा चांगला नाही, मनाव तेवढा तुम्ही आम्ही. चांगले आहे का वाईट आहे? संतांचा अवतार तुमच्या आमच्यासाठी. देवही अवतारी, संतही अवतारी. पण आपण चांगले का वाईट? तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला चांगले म्हणत नाही, वाईटही म्हणत नाही. मी म्हणत नाही, पटवून देतो तुम्हाला. या धर्ममंडपात अतिशय चांगला आहे, त्यांनी हात वर करा बरं.
नाही? बर, अतिशय वाईट आहे, त्यांनी आता हात वर करा. तुम्ही तुमच्या क्रियेनं सिद्ध केलं महाराज आम्ही चांगले आहे नाही. कारण तुम्हाला हात वर केला असता तुम्ही चांगले झाले असते ना, वाईट झाले असते ना. आणि तुम्ही सिद्ध केलं, तुम्ही मतदान कोणीकडेच केलं नाही, दोन्ही पक्षात केलं. याचा अर्थ आहे महाराज आम्ही चांगले नाही. पटून देऊ का? पटून देऊ? खरंच आपण चांगले नाही ना, आपण काय नाही. आपण कीर्तनाला आलो. कोणते लोक येतात तो कीर्तनाला, चांगली का वाईट? उत्तर जरा विचारपूर्वक द्या म्हणजे झालं. चांगली येतात का वाईट येतात? चांगली. बरं जाऊ द्या, तुमचा पक्ष मी स्वीकारतो. चांगली म्हणून खरंच कीर्तनाला आलो, पण कीर्तन झाल्यावर आपली फाटकी ठेवून दुसऱ्याची चांगली घालून जाणं, हे हसण्याचं तुका म्हणे इथे काहीतरी आहे. आळंदी पंढरी देहू पैठण त्र्यंबकेश्वर पिंपळनेर वारीला जातो. वारी करणं चांगलं का वाईट? चांगलं. पण वय नाही झालं तरी अर्ध तिकीट काढून जातो, याला कोण सांगुलपणा म्हणत देवा? याचा अर्थ असा आहे आपण म्हणाव तेवढे चांगले नाही, म्हणाव तेवढे वाईट नाही, म्हणजे आपण मधले आहे. त्याच्यासाठी संतांचा अवतार आहे विठ्ठल. देवही अवतारी, संतही अवतारी. देव अवताराला आला. कुठून आला हो देव अवताराला? हरी वैकुंठाहून. देव वैकुंठ लोकातून आला. संत मायबापाला विचारलं महाराज तुम्ही हो कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो या ठिकाण आहे वैकुंठ. साधू आलेत कुठून? आम्ही वैकुंठवासी. ज्या घर वैकुंठी येथे उपकारासाठी आले, येण्याचं ठिकाण सारखं आहे. देव आला का? माझा विषय एवढाच चालला, देव आणि संत सारखे कसे. देव आला का? धर्मासाठी आला देव. धर्म रक्षावया अवतार घेशी. साधू आले का? धर्म रक्षावया कारणे साधू होता ती अवतीर्ण. दोघांचे प्रयोजन धर्म आहे. असं म्हणतात बुवा, देवाने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर मुका बोलतो म्हणे. मुकम करोती पाठ आहे आपल्याला. एखाद्या मुक्यावर देवानी कृपा केल्यावर मुका बोलतो देवा. एखाद्या साधूने एखाद्या मुक्यावर कृपा केली तर बोलायचं नाही का? ऐका देव, ऐका, देवाच्या कृपेनं फक्त मुकाच बोलतो. आमच्या संतांनी कृपा केल्यानंतर तो मुका शास्त्र बोलतो, साधं शास्त्र बोलत नाही. देवाचा गुरु बृहस्पती, त्याच्याशी होड लावण्याचं त्याचं सामर्थ्य होते. मी बोलत नाही. ज्ञानोबाराची ओवी आहे. ज्ञानोबार म्हणतात आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकया ते अंगीकारी, तो वाचस्पतीशी करी प्रबंध उडा. काय सामर्थ्यात कमी आहे? देवानी कृपा केल्यावर मुकाज बोलतो. आमच्या संतांनी कृपा केली, निर्बुद्ध पशु वेद बोलला होता. रेडामुखी वेद बोलविला, रेडामुखी वेद बोलविला, मुखी वेद बोलविला, गर्वध्वजांचा हरविला, गर्वध्वजांचा हरविला, हो संत रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप, दर्शन हरे ताप, सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. ऐका देवा, रेडा बोलत नव्हतो, रेडा बोलत नसतो. रेडा बोलू लागला तर कठीण जाईल बरं का आपल्याला.
रेडा बोलत नाही. बोलविला प्रायोजक आहे ना, प्रायोजक व्याकरणातला भाग आहे. बोलविला बोलला नाही रेडा. रेडा बोलत नाही, बोलविला बोलवणारा समर्थ आहे. कृपा केली होता कृपा तुमची पशु बोले. पशु वेद बोलत नाही, माणसं वेद म्हणत नाही. तो माणसं वेद सुद्धा शब्द वेदातलं जाऊ द्या, रुच्या वेद शब्द सुद्धा व्यवस्थित म्हणत नाहीत. वेद तिथं पशुवेद बोलतो. हे सामर्थ्य आहे, संतांचं राज्य आहे, संतांचं वलय आहे, संतांचं सामर्थ्य आहे. महाराज रेड्यामुखी वेद बोलविला सामर्थ्य आहे. देवानी कृपा केली म्हणे पांगळा चालतो, पंगुम लंग येते गेली. साधूच्या कृपेनं पांगळा चालत नाही का? ऐका, साधूच्या कृपेनं पांगळा चालत नाही असं नाही. इतिहास सांगतो तुम्हाला, ज्ञानोबाराने सांगितला, ज्ञानेश्वरीत म्हणून सांगतो. नाशिक जिल्हा, सप्तशृंगी पर्वत, आणि त्या सप्तशृंगी पर्वतावर ते नवनाथापैकी चौरंगीनाथ आहेत. त्या चौरंगीनाथाचे हातपाय तोडून त्यांचं धड तिथं टाकलं सप्तशृंगी गडावर. तिथून मत्स्येंद्रनाथ जात आहेत, आणि मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथाच्या धडावर पडली. हातपाय कलम केलेले, हातपाय तोडून टाकलेले. परिणाम काय झाला? काय परिणाम झाला? मत्स्येंद्रनाथाची दृष्टी चौरंगीनाथाच्या धडावर पडली. ऐका ना, लक्षात आलं, हा आपला चौरंगी आहे. दृष्टी टाकल्याबरोबर सामर्थ्य असं होतं, दृष्टी पडल्यावर हातपाय नव्हते त्या धडाला, पुन्हा हातपाय बाहेर आले, पुन्हा नवीन हातपाय तयार झाले, आणि ते चालत येऊन दर्शन घेतलं. मी बोलत नाही, ज्ञानेश्वरीत हा निर्वाळा आहे. 18व्या अध्यायात ओवी आहे ज्ञानेश्वरीत. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्न अवयवा चौरंगी भेटला की सर्वांगी संपूर्ण झाला. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी चौरंगीनाथाला भेटल्यानंतर सर्वांगानं ते परिपूर्ण केले. काय सामर्थ्यात कमतरता आहे? देव जसा आहे तसे साधू आहेत, काही कमतरता नाही देवा. उलट पक्षी देवापेक्षा साधूतलं सामर्थ्य अधिक आहे. कृष्ण अवतार झाला, हातात दुधाची चरवी घेतली, धार काढायला कृष्ण बाहेर आला. राधेला पाहिलं, बाबा भुलला. आपल्याला प्रमाण माहीत आहे. राधेला पाहुणे बोलले, अरे बैल धुती. देवाचं चरित्र आहे. बैलाच्या कासेत हात घालून धार काढली. या आमच्या संताच्या जीवनात आमचे तुकोबार फाल्गुन मध्य द्वितीयेला वैकुंठाला गेले. एक कुलती एक भागीरथी नावाची कन्या शोक विवळ झाली. इंद्राच्या डोहात पुरीनं उडी टाकली. देवानी मत्स्यरूप धारण केलं, भागीरथीला बाहेर काढलं. वैकुंठ लोकातून तुकोबाराला खाली पाठवलं. तुकोबारा खाली आले, भागीरथीला कुरवाळलं. पुरीनं डोळे उघडले, पाहिलं, बाबा अहो तुम्ही, लोक सांगत होते बाबा तुम्ही वैकुंठाला गेले ना. बाबा खरं सांगू का, आतापर्यंत वैकुंठाला गेले कोणीच आले नाही, तुम्ही कसं काय आले? तुकोबारा म्हणे, पुरी ते वैकुंठाला जातच नसतात म्हणे. मग बाबा त्यांच्या 10व्याच्या आणि 13व्याच्या पत्रिकेवर तर असंच लिहिलेलं असते. हो, काय लिहिलेलं असते? कळवण्यात अत्यंत दुःख होते की आमचे अमोकाम कुठं गेले. ती मला काही ती पत्रिकाच कळली नाही. आणखी महाराज खरंच कळली नाही. कळवण्यात काय होते? दुःख होते. गेलेत कुठं? अहो या लोकात काय आहे? वैकुंठाचं वर्णन भागवतात त्या नाथबाबांनी केलेलं पाहणं कसं. इतका दिव्य लोक आहे, तिथं जर गेल्यावर सगळं आनंदी आनंद आहे महाराज. पण ते कळवण्यात दुःख होते की गेलेत कुठं. आपला बाप जर उच्च लोकाला गेला तर दुःख करण्याचं कारण आहे का? पण त्यालाही माहित आहे हा पीत तिथपर्यंत पोहोचणार नाही, म्हणून ते दुःख सुरुवातीचा शब्द आहे. विडलो तिथपर्यंत लांब राहिलं महाराज, तो तिथून घरापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. म्हणून ते विक्षिप्त पत्रिका असते. माझा विषय एवढा चालला. तुकोबार म्हणे, ज्या घर वैकुंठ येते उपकारासाठी आले. बाई आमचं मूळ स्थान वैकुंठ आहे, आम्ही तिथून आलो. पोरीनं हात धरला, घरी नेलं. म्हणे बाबा जेवाय काय करू? म्हणे एवढा वेळ नाही. नाश्त्याला ते मॅगी होतं का नाही मला नाही सांगायचं जमायचं, पण घरोघरी माता भगिनी शेवया करायच्या. शेवयाचा भात केला, पुढं तुकोबाराच्या ठेवला. आता शेवया खायला पाहिजे, काय पाहिजे? दूध पाहिजे. घरात पहिलं दूध नव्हतं, बाहेर फिरली, पिशव्या नव्हत्याच, कारण ते जर्शा आल्या नव्हत्या, इंग्रजी यायचेच बाकी होते ना. झालं असं, इतक्या लांबून बाबा आले, आपण दूधही वाढू शकत नाही. पोरगी नाराज झाली, खिन्न मुद्रा होती, हातात ते रिकामं भांड दुधाचं घेऊन खाली मान टाकून बाबाच्या समोर तुकोबाराच्या समोर उभी आहे. तुकोबारा सांगितलं, पोरी नाराज होऊ नको, ते भांड माझ्या हातात दे. तुकोबाराने ते भांड घेतलं. जवळच वेलेश्वर महादेवाचं मंदिर. तुकोबारा तिथं गेले, त्या वेलेश्वराची पूजा केली. दुधात